श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. खरंच स्वामींची लीला किती अगाध आहे हे आपल्याला कळणार आहे. हा अनुभव आहे नाशिक येथील रहिवासी असलेल्या सीमा ताईंचा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दामध्ये सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींनी मला दिलेला खूप मोठा अनुभव शेअर करत आहे. मी नाशिक जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामधील रहिवासी आहे. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. 2009ची गोष्ट. 2009ला महाराज माझ्या जीवनामध्ये आले. अगोदरच महाराज माझ्या जीवनात होते, पण मी त्यांची काही सेवा वगैरे काहीच करत नव्हती, कारण आमच्या घरामध्ये नॉनव्हेज वगैरे होत होतं आणि आमची जॉईंट फॅमिली होती. मी सर्वात छोटी असल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावरतीच होत्या. मला खूप सारे कष्ट सहन करावे लागले. माझ्या सासूनी जावांनी मला प्रचंड त्रास दिला, कारण माझे मिस्टर माझ्या बाजूनी कधीच नव्हते. ते मला खूप मारहाण करत असायचे आणि आईची परिस्थिती ही खूप हालाकीची असल्यामुळे मी काहीच करू शकत नव्हते. त्यानंतर मला एक मुलगी झाली. मुलीच्या नंतर मला एक मुलगा झाला, पण माझा मुलगा हा 7व्या महिन्यामध्येच एक्सपायर माझ्या पोटामध्ये झाला, कारण माझ्या घरच्यांनी मला शेतामध्ये ज्या काही ऊसाच्या मुळ्या आहे त्या मुळ्या मला घेऊन जाण्यासाठी सांगितलं. त्यामुळे माझा मुलगा पोटामध्येच एक्सपायर झाला. माझी मुलगी झाली, पण ती देखील स्वामींच्या कृपेमुळेच मला झाली असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण माझी मुलगी जेव्हा माझ्या पोटामध्ये होती त्यावेळेस मी माझ्या मामाच्या घरी गेली होती आणि तिथे महाराजांची प्रचंड सेवा ते करत होते आणि मी तिथे प्रसाद ग्रहण केलेला होता. त्या प्रसादाच्या कृपेने माझी मुलगी ही जिवंत राहिली, कारण ती खूप कुपोषित झाली तेव्हा होती. तिच्यावरती कंटिन्यू तिचा आजारपण असायचा. जणू काय कोणीतरी काहीतरी केल्यासारखाच प्रकार होता. कोणाची साथ नव्हती. खूप कष्ट सहन करून मी माझ्या मुलीला मोठे केले. माझ्या सासऱ्यांनी माझ्या मिस्टरांचे लग्न देखील करण्याचा प्रयत्न केला, पण माझे मिस्टर दुसरे लग्न त्यांनी केलं नाही. ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती. त्यानंतर आम्ही सेपरेट झालो. माझी मुलगी ज्यावेळेस 10वीला होती त्यावेळेस आम्ही सेपरेट झालो. तोपर्यंत मला खूप त्रास झाला. 2009 साली आयुष्यामध्ये एक अशी गोष्ट घडली, त्यामुळे स्वामींनी माझ्या जीवनामध्ये प्रवेश केला. जे कोणी माझे भावबंध होते त्यांनी आम्हाला प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली. सर्वजण एकीकडनं झाले. माझे मिस्टर, मी आणि माझी मुलगी आम्ही खूप वाळीत पडल्यासारखं झालो. त्यामुळे खूप कोणाचा तरी आधार पाहिजे असं वाटलं आणि मग आमच्या गावातील एक स्वामींचा नवीनच मठ सुरू झालेला होता. तिथे साप्ताहिक आरती होत होती आणि त्यामध्ये गावातील महिलेला जेव्हा मी भेटले त्यांनी मला महाराजांच्या सेवेविषयी सांगितलं. तुम्ही मठामध्ये या, महाराजांची सेवा करा, काय फरक होतो ते तुम्ही सांगा. ज्यावेळेस महाराज जीवनात येतात त्यावेळेस सर्व काही सुखमय होतं असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही आरतीला जायला सुरुवात केली. महाराजांच्या शिवाय कुणाचंच आधार नाही ही गोष्ट ठाम त्यावेळेस कळाली होती. ज्यावेळेस आम्ही आरतीला जायचो त्यावेळेस आमच्या डोळ्यातून फक्त अश्रू येत होते, कारण मला कुणाचाच आधार नसल्यामुळे मला महाराजच सर्वस्व माझे वाटत होते. मलाही भाऊ नाही, त्यामुळे खूप सारे टेन्शन माझ्या बाजूनी होते. त्यानंतर मग त्यांनी आम्हाला जे काही आमचे भावबंध होते त्यांना शांत करण्यासाठी ज्या ताईंनी आम्हाला सेवा दिल्या त्या सेवा आम्ही करायला सुरुवात केली. त्यांनी कालभैरव अष्टक, वल्गासूक्त म्हणून ज्या पिवळ्या मोहऱ्या आहे, महाराजांची विभूती आहे, ती विभूतीवरती 11 वेळेस कालभैरव अष्टक, 11 वेळेस वल्गासूक्त आणि एक माळ श्री स्वामी समर्थ ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या मंत्राची घ्यायला सांगितली आणि ती विभूती तिकडे टाकायला सांगितली. तशा प्रकारे आम्ही ही सेवा गुपचूप रात्री करू लागलो आणि तिकडे टाकत होतो. भीती प्रचंड वाटत होती. कोणी बघितलं तर म्हणतील की आमच्यावरती काही करते की काय असं देखील वाटायचं, पण महाराजांनी असं कधीच काही होऊ दिलं नाही. त्याच दरम्यान आम्हाला अक्कलकोटला जाण्याची देखील महासंधी निर्माण झाली. आम्ही गाडीमध्ये जेजुरी, तुळजापूर अशा 10 जोड्या तयार झाल्या होत्या आणि माझी मुलगी आम्ही सर्वजण अक्कलकोटला
जाण्यासाठी निघालो. महाराजांनी खूप घर केलं होतं. मला लिहिता वाचता येत नसल्यामुळे मी फार काही महाराजांची सेवा करू शकत नव्हती, पण माझी मुलगी मात्र ती सेवा करू शकत होती. ती खूप सेवा करायला लागली होती आणि आम्ही अक्कलकोटला गेल्यानंतर तिथे महाराजांच्या गोष्टीचं पुस्तक घेतलं. बखर घेतली. माझी मुलगी मला ते वाचून दाखवत असायची, त्यामुळे महाराजांच्या त्या लीला बघून मला प्रचंड आनंद व्हायचा आणि महाराजांवरती प्रचंड विश्वास वाढत गेला. आणि असंच ज्या बखरीमध्ये एक गोष्ट होती, त्याच गोष्टीप्रमाणे माझ्या जीवनात देखील महाराजांनी मला अनुभव दिला. तो असा की आमच्या घरी चोरी झाली आणि माझ्या सासूबाईंनी जो आळ माझ्यावरती घेतला की तूच ती चोरी केली आहे म्हणून. बखरीमध्ये असाच प्रसंग घडलेला होता. तो प्रसंग मला आठवला. मी महाराजांना त्यांच्यासारखं कळवळून विनंती केली की महाराज, खरा चोर कोण असेल त्याला तुम्ही माझ्या समोर आणून द्या. तुम्हाला माहीत आहे मी घेतलेलं नाही, आणि जर तुम्ही हे केलं तर मी तुमचं अधिष्ठान माझ्या घरामध्ये मोठं करेल, असं महाराजांना मी बोलली. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, महाराजांनी देखील तसंच केलं. 8 दिवस पलटून गेले. 8 दिवस मला प्रचंड टॉर्चर करण्यात आलं. मी त्यांना काहीच बोलत नव्हते, कारण मला महाराजांवरती प्रचंड विश्वास होता. स्वामी नक्की काही ना काही चमत्कार करतील. मला वाटत होतं जिथे सर्व काही असमर्थ असतं तिथे फक्त स्वामी समर्थ असतात, हे मला माहीत होतं. आणि महाराजांनी खरंच माझ्या विश्वासाला जागले. 8 दिवसानंतर जो खरा चोर होता त्याला समोर आणलं. माझे जे दीर होते त्यांनी ती चोरी केलेली होती. त्यांनी स्वतःहून ड्रिंक करून आल्यानंतर कबुली दिली. ते महाराजांनीच त्यांच्या मुखातून वधवून घेतलं. मला प्रचंड आनंद झाला. स्वामी त्यांच्या शब्दाला जागले. आता मला माझ्या शब्दाला जागवायचं होतं. महाराजांचं मोठं अधिष्ठान करायचं, पण ते कसं करणार? खूप मोठे प्रश्न पुढे उभे राहिले, कारण माझ्या मिस्टरांची साथ मला आणखी देखील नव्हतीच. मिस्टर हे कधीच माझं काही ऐकत नव्हते. त्यांच्या मनात जे असायचं तेच ते करत असायचे, त्यामुळे मला प्रचंड त्रास होत असायचा. मिस्टरांच्या कानावरती मी घातलं की महाराजांचं असं करायचं. त्यावेळेस त्यांनी मला खूप बडबड केली. तुझा जो देवारा आहे, तुझे जो बाबा आहे त्याला विहिरीत नेऊन टाक, असं देखील ते म्हटले. मला प्रचंड त्रास झाला. स्वामी, हे कार्य तुमचं आहे, माझं नाही. काय करायचं ते तुम्हीच बघून घ्या, असं मी स्वामींना सांगितलं. त्यानंतर महाराजांनी मला एक दृष्टांत दिला. स्वप्न पडलं की मी अक्कलकोटमध्ये आहे आणि महाराजांची खूप मोठा फोटो माझ्या हातामध्ये आहे आणि महाराजांचा तो फोटो घेऊन मी घरी येत आहे, असं मला स्वप्न पडलं. आणि त्याच वेळेस मला कळालं की ही गोष्ट सर्व काही अक्कलकोटवरून घडणार आहे. आणि मग मी अक्कलकोटला जाण्याचं ठरवलं. माझ्यासोबत कोणीच नव्हतं. मला आता लिहिता वाचता येत नाही, त्यामुळे आमच्या गावातील जे मला मुलगी मानतात त्यांना मी सोबत घेऊन जाण्याचं ठरवलं. त्यांना देखील जायचं होतं अक्कलकोटला. खूप दिवसाची त्यांची इच्छा होती आणि मग मी त्यांना घेऊन गेले. डायरेक्ट बस असल्यामुळे आम्ही सकाळी 6 वाजता बसमध्ये बसलो, तर रात्रीच्या 8 वाजता आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो. तिथे पोचल्यानंतर आम्ही रूम घेतली. जिथे आपला वटवृक्ष आहे त्याच्याच बाजूला जे काही निवासस्थान आहे तिथे आम्ही थांबलो. रात्री तिथे मुक्काम केला. पहाटे उठून महाराजांची आरती वगैरे केली, सर्व काही केलं आणि त्यानंतर जाण्यासाठी आम्ही निघालो. आणि 12ची वेळ होती. त्याच दरम्यान जो फोटो मी स्वप्नामध्ये बघितला होता तोच फोटो मला त्या दुकानामध्ये दिसला. मला ते बघून माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले. काही एक बदल नव्हता. जसे महाराज त्याच्यामध्ये होते तसेच होते आणि जणू काय ते माझ्याकडे बघून हसत आहे, मला बोलवत आहे, मला घेऊन चाल असा इशारा ते करत आहे, असं मला जाणवत होतं. मी लगेच तिथे गेले आणि विशेष म्हणजे माझ्याकडे फार काही पैसे देखील नव्हते. जेवढे आपले बससाठी पैसे पाहिजे तेवढे पैसे आणि एक्स्ट्रा 500 रुपये होते. मी त्या दादांना विचारलं ह्या फोटोची किंमत काय आहे, तर त्यांनी मला सांगितलं की 500 रुपये त्याची किंमत आहे. मी म्हटलं दादा, एवढे पैसे माझ्याकडे नाही, काहीतरी कमी करा ना. आणि महाराजांनीच त्यांना बुद्धी दिली आणि मला तो फोटो त्यांनी 400 रुपयामध्ये दिला आणि मी खूप आनंदात तो फोटो घेतला. जसं स्वप्न पडलं तसंच मी महाराजांना घेऊन चालली. महाराजांचा तो फोटो घेऊन मी घरी आले. महाराजांनी जसा दृष्टांत दिला तसंच घडलं. कारण करता करविता तूच एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची. जशी महाराजांची इच्छा असते तसंच काही
काही घडत असतं, महाराज करून घेत असतात, आपण फक्त निमित्त मात्र असतो. असंच काही घडलं. त्यानंतर महाराजांचं स्वागत वगैरे केलं, घरात अनुष्ठान त्यांचं झालं. आणि विशेष म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना कंटिन्यू नॉनव्हेज हे लागत होतं. आता एवढं मोठं अधिष्ठान आलं, फोटो आला, आता नॉनव्हेजचा प्रश्न. मिस्टरांना म्हटलं की आता नॉनव्हेज घरामध्ये करायचं नाही. पण माझे मिस्टर हे खूप रागीट स्वभावाचे. त्यांनी मला खूप शिव्या देण्यासाठी सुरुवात केली की मी नॉनव्हेज बंद करणार नाही, तुला जे करायचं ते कर, मी नॉनव्हेज खाणारच, असा त्यांचा अट्टहास. आणि त्यावेळेस माझ्या मुलीने घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण लावलं होतं. कारण महाराज घरी आले तर काहीतरी आपण करूया असं होतं. गुरुचरित्राचं पारायण सुरू आणि माझे मिस्टर तिसऱ्या दिवशी बाहेर गेले, हॉटेलला जेवण केलं, ड्रिंक वगैरे केले आणि त्यांनी मांसाहार करून ते घरी आले. त्यानंतर रात्री 12ची वेळ होती. माझ्या मिस्टरांनी घराचा दरवाजा ठोकवला आणि त्यांना चालता देखील येत नव्हतं. आणि त्यांनी घराचा दरवाजा उघडला, ते घरात आले. पण महाराजांची एक अद्भुत शक्ती घरामध्ये वास करत असते याचं आम्हाला प्रचिती त्यावेळेस आले. कारण माझ्या मिस्टरांना कधीही ड्रिंक घेतल्यानंतर कधीच उलट्या झाल्या नाही. पण त्या दिवशी माझे मिस्टर ज्यावेळेस घरी झोपले, 1 वाजल्यापासनं त्यांना प्रचंड त्रास सुरू झाला, उलटीचा त्रास सुरू झाला. इतक्या उलट्या त्यांना झाल्या की अक्षरशः त्यांच्या पोटामध्ये काहीच राहिलं नाही. कोरडे आधडे त्यांना पहाटे पहाटे येऊ लागले. इतका प्रचंड भयानक त्रास त्यांना झाला. कारण गुरुचरित्राची ताकद ही किती असते हे प्रत्येकाला माहीत आहे. जिथे गुरुचरित्र पारायण असतं, जिथे महाराजांचं अधिष्ठान असतं, तिथे प्रत्यक्षात महाराज सूक्ष्म रूपाने वास करत असतात. आणि महाराजांनी त्याची प्रचिती त्या दिवशी दाखवून दिली. आणि माझ्या मिस्टरांचे प्रचंड हाल झाले. त्यानंतर मी सकाळी उठल्यानंतर देवपूजा केली, महाराजांची माफी मागितली. त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते, पण त्यांना हा त्रास होऊ देऊ नका. तुम्ही जर हे करत असाल तर तो त्रास लगेच बंद करा, अशी विनंती केली. आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो, लगेच माझ्या मिस्टरांचा त्रास बंद झाला. त्यांना म्हटलं, बघा, देवाच्या काठीचा आवाज येत नाही, पण देवाची काठी फार लागते. तुम्हाला आणखी देखील महाराजांनी खूप सारं दिलं आहे, तरी देखील तुम्हाला कळत नाही. महाराजांनीच हे केलं आहे. मिस्टरांना देखील थोडासा विश्वास बसला. त्या दिवसापासून माझ्या मिस्टरांनी घरामध्ये नॉनव्हेज आणलं नाही. आणि ते जर ड्रिंक वगैरे करायचं असेल तर ते विचारतात कुठलं पारायण वगैरे चालू आहे का, तरच ते करतात. म्हणतात ना, कुठलीही गोष्ट अनुभव आल्याशिवाय कळत नाही. तसंच काही घडलं. माझ्या मिस्टरांना महाराजांनी एकदा खूप मोठ्या संकटातून वाचवलं. तेव्हापासून तर त्यांचा महाराजांवरती प्रचंड विश्वास बसला. कारण माझ्या मिस्टरांना मरता मरता स्वामींनी वाचवलं. कारण आमची मोटर ही जळाली होती. मोटर जळाली म्हणून माझ्या मिस्टरांनी मोटर भरून आणली आणि आम्ही मोटर खाली सोडत होतो. 4-5 जे व्यक्ती आहे त्यांना आम्ही बोलवलं होतं. कारण पाईप हा खूप लांब असल्यामुळे तो पाईप धरण्यासाठी लोक आम्हाला पाहिजे होते. माणसे आम्ही बोलवले आणि त्यानंतर माझे मिस्टर हे मोटर खाली सोडत होते. मोटर खाली सोडून झाली, मी देखील तिथेच होते. माझ्या मिस्टरांनी चप्पल पायामध्ये घातलेली नव्हती. तो वार होता गुरुवारचा. आणि माझे मिस्टर आता मोटर चालू करण्यासाठी गेले. मोटर चालू होती की नाही आणि पाणी येतं की नाही हे बघण्यासाठी त्यांना खूप आशा लागली होती. म्हणून त्यांनी लगेचच मोटरीचं बटन दाबायला सुरुवात केली. पण तिथे जी वायर होती ती एक वायर उघडीच असल्यामुळे त्यांचा हात त्या वायरीला लागला आणि माझ्या मिस्टरांना खूप जोरामध्ये करंट बसला. ती वायर हातात होती आणि माझे मिस्टर अक्षरशः करंट बसल्यानंतर व्यक्ती कसा करतो लांब पडतो तसा तो माझे मिस्टर लांब पडले होते. खूप म्हणजे खूप. माझ्या मिस्टरांना कळालंच नाही की असं काय घडलं ते. जणू काय ते म्हटले की मला कोणीतरी धरलं आणि लांब असं खेचलं असा मला भास झाला. ज्या क्षणी मी ती वायर धरली त्या क्षणी मला कोणीतरी ओढल्यासारखं झालं. कारण शक्यच नाही की वायर हातामध्ये आल्यानंतर लांब आपण पडू शकतो. माझ्या मिस्टरांच्या जवळ कोणीच नव्हतं. त्यावेळेस मी म्हटलं, हे जे जीवदान तुम्हाला दिलं आहे ते माझ्या स्वामींनी दिलेलं आहे. ही स्वामींची किमया आहे, स्वामींची तुमच्यावरती कृपा आहे. जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं, जिथे स्वामी असतात, तिथे असं काहीच अघटित घटू शकत नाही. महाराज सर्व काही त्यांच्यावरती घेतात. आणि खरंच आमच्या देवघरातील जो महाराजांचा फोटो होता त्या फोटोला
चटका जसा आपल्याला बसतो, जसं जळतं तसं जळालं होतं त्यांच्या हाताला. ते बघून माझ्या तर डोळ्यातून अश्रूच थांबत नव्हते, कारण महाराजांनी माझ्या मिस्टरांवरचं संकट त्यांच्यावरती घेतलं होतं. हम गया नहीं जिंदा हो, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याची प्रचिती पुन्हा एकदा महाराजांनी करून दिली. त्या दिवसापासून माझ्या मिस्टरांचा स्वामींवरती प्रचंड विश्वास बसला. अगोदर ते खूप बडबड करायचे महाराजांच्या सेवेविषयी, पण तेव्हापासून ते कधीच महाराजांना काहीच बोलत नाही. महाराजांच्या सेवेसाठी ते तत्पर राहतात आणि महाराजांना जेवायला दिलं का नाही हा प्रश्न त्यांना जेवण्याच्या अगोदर ते विचारतात. हेच माझ्यासाठी आता खूप आहे. आता एकच इच्छा आहे की त्यांना देखील महाराजांनी त्यांच्या सेवेत घ्यावं आणि त्यांचा दास बनावं, एवढीच स्वामींच्या चरणी कळकळून प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, आणखी खूप सारे अनुभव आहे, ते तुमच्यासोबत मी नंतर नक्की शेअर करेल. आत्ता आलेले हे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.